मधुभाऊ आणि सायलीच्या रूममध्ये बसलेले असतात आणि सायली आणि मधुभाऊंच्या गप्पा सुरू असतात। सायली मधुभाऊंना या घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल खूप कौतुकाने सांगत असते। मधुभाऊही ते कौतुकाने ऐकत असतात। तेव्हा मधुभाऊ तिला विचारतात, आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जावई बापांचं काय? तेव्हा ती म्हणते, ते इतके चांगले आहेत की ते या सगळ्यांचे मिश्रण आहेत। म्हणजे वाटलंच तर वडिलांसारखं प्रोटेक्ट करतात, आईसारखी माया करतात, लहान मुलासारखं वागतात। जेव्हा मी चिडते तेव्हा लहान मुलासारखं माझ्या मागे मागे येत असतात, खूप मला सांभाळतात आणि खूप काळजीही करतात। हे ऐकून मधुभाऊंना खूप आनंद होत असतो। इथे सायली अर्जुनबद्दल, त्याच्या परिवाराबद्दल खूपच कौतुकाने बोलत असते आणि मधुभाऊ ते ऐकून खूप तृप्त होत असतात। ते तिला म्हणतात सायलीला, हे असंच परिवार तुला मिळायला हवा होता। हे कुटुंब खरंच खूप चांगलं आहे। अन्नपूर्णा मॅडमसुद्धा किती चांगले आहेत। तर सायली म्हणते, हो, सगळेच खूप चांगले आहेत आणि ती कौतुकाने सांगत असते। इथे अर्जुन खालती कासावीस होत असतो। तो चैतन्याला सांगत असतो, हे दोघं काय बोलत असतील, किती वेळ झाला आहे, सायली अजून खालती आल्या नाही आहेत। तेव्हा मुद्दामून चैतन्य त्याला चिडवून सांगत असतो की आता सायली वहिनी तुला विसरल्यात, आता त्या काही तुझ्याकडे लक्ष देणार नाही आहेत। तेव्हा तो एकदम घाबरतो। तर चैतन्य त्याची खिल्ली उडवत असतो आणि म्हणतो की बघ आता ते आता तुझ्याकडे काही लक्ष देणार नाही आहे वहिनी। आणि तो अर्जुन एकदम कासावीस होतो। तो वर बघत असतो। तर हे बघून सगळाच परिवार, कल्पना, प्रताप, पूर्णाजी, सगळेच जण त्याला बघून आश्चर्याने बघतच बसतात आणि म्हणतात की हे काय चाललं आहे अर्जुनचं, जरा बायको नजरेआड गेली आहे तर ह्याची अशी अवस्था झाली आहे। आणि सगळेच हसत बसतात। इथे चैतन्य अर्जुनला भानावर आणतो आणि घरचे काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष द्यायला सांगतो। तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की मी त्यांच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन जातो। तेव्हा विमलताई म्हणतात, राहून द्या ना अर्जुन दादा, मी करते। तेव्हा तो म्हणतो, कशाला, मला येते ना करता, मी करतो की। तेव्हा कल्पना विमलला म्हणते, त्याला स्वतःच्या हाताने आपल्या सासऱ्यांना आणि बायकोला पाजायचं आहे, त्यामुळे त्यालाच करून दे विमल। आणि तो चहा कॉफी करायला जातो। इकडे रूममध्ये मधुभाऊ आणि सायली बोलत असतात। तेवढ्यातच ब्रेक टाईम करत अर्जुन आतमध्ये येतो आणि चहा कॉफी त्यांना देतो। सायलीला सांगतो, तुमच्यासाठी आलं घातलेला चहा आहे, आणि मधुभाऊंना सांगतो तुमच्यासाठी मी कडक कॉफी आणली आहे म्हणून। मधुभाऊ हे पाहून खूपच खुश होतात। सायली पण लाजत असते। तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात, वा, खूपच छान, नवरा असावा तर असा। आणि सायली आणि अर्जुन एकदमच एक दुसऱ्यांकडे बघत बसतात। अर्जुन नंतर मधुभाऊंना सांगतात, तुमचे कॉफी पिऊन झाल्यावर खालती या, सगळे तुमची वाट बघतात, तर आपण तुमच्याशी गप्पा मारायच्यात म्हणून। मधुभाऊ म्हणतात, हो, मी येतो म्हणून। आणि इथे मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावई बापू, तुम्ही एवढी कॉफी का आणलीत? तर ते म्हणतात, दिवसभर सायली एवढं काम करत असते, मी तर एवढं करूच शकतो ना म्हणून। मधुभाऊ खूपच खुश होतात। इकडे दुसरीकडे रविराज खूपच चिंतेत असतात, कारण तन्वीने त्यांना सांगितलं असतं की मला त्या घरात जायचं आहे सुभेदारांच्या, म्हणून रविराज चिंतेत असतात। कारण जे काही तन्वीने केलं आहे, खोट्या सह्या करून त्यांचा डिवोर्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्याआधीही किती चुका केल्यात, या सगळ्या चुका त्या आठवत असतात। तेवढ्यातच तिकडे प्रतिमा येते आणि पाठमोऱ्या रविराजांना हात लावून बोलवणार असते। तेवढ्यातच ती हात थांबवते आणि त्यांना म्हणते, तुम्ही का एवढी काळजी करताय? तुम्हाला तन्वीची काळजी वाटते का? तर ते म्हणतात, हो, तूच सांग ना, तिने एवढं सगळं केलं आहे, आता मी कोणत्या तोंडाने जाऊन त्यांची माफी मागू आणि सांगू की हिला माफ करा म्हणून? आणि इथे प्रतिमा म्हणते, काळजी करू नका, सगळंच ठीक होईल म्हणून। तेव्हा ते म्हणतात, तू प्रतिमासारखी बोलली। तेव्हा ती एकदम आश्चर्यचकित होते आणि म्हणते, तुम्ही तर मला म्हणलात की मी प्रतिमा आहे म्हणून। तर ते म्हणतात, हो, पण पूर्वीच्या प्रतिमासारखी बोललीस। तर ती म्हणते, मग मला पूर्वीचीच प्रतिमा समजा म्हणून। अर्जुन मधुभाऊंना सांगतो, तुम्ही इथे दिवाळीचे थांबलात म्हणून बरं झालं, सायलीना खूप बरं वाटतं आहे, नाहीतर ती तुमच्याकडे निघून आली असती। तेव्हा मधुभाऊ एवढे चकित होतात आणि म्हणतात, ती काही माझ्याकडे निघून नाही येणार, हे घर तिचं आहे, ती हे घर सोडून कुठेही जाणार नाही। हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात। मधुभाऊ पुढे म्हणतात की आता हे घर सोडून ती कुठेच जाणार नाही, हे तिचं स्वतःचं घर आहे, आणि माझ्याकडे आली तर ती फक्त 2 दिवसासाठी माहेरपणाला। हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि आनंदातच सायलीकडे बघतो आणि सायली एकदम आश्चर्याने मधुभाऊ आणि अर्जुनकडे बघत असते। रात्र झाल्यावर मधुभाऊ आपल्या खोलीत असतात। सायली पण त्यांच्याबरोबर असते। तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ही पाहुण्यांची खोली आहे का ही
तुम्ही पण वापरता. तेव्हा सायली म्हणते नाही, ही फक्त पाहुण्यांची खोली आहे. ते म्हणतात एवढी मोठी, एवढ्या खोलीत तर आपण कितीतरी लोक राहायचो. तेव्हा सायली म्हणते हो, ही फक्त पाहुण्यांसाठी आहे. हे घर खूप मोठं आहे, पाहुण्यांसाठी बऱ्याच खोल्या आहेत. तेव्हा मधुभाऊ खूप खुश होतात. सायली हेच बोलत असते तेवढ्यातच ती थांबते आणि म्हणते जर का मी ह्यांच्याबद्दल परत बोलायला लागले सुभेदारांबद्दल तर इकडे पहाट होईल आणि तुम्हाला असंच जागं राहावं लागेल. तुम्ही झोपा पाहू. तेव्हा मधुभाऊ म्हणतात तू आता जा, जावई बापू वाट बघत असतील. तेव्हा ती म्हणते नाही, मी तुमचे पाय दाबल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात आपल्याला जमिनीवर झोपायची सवय आहे, ही मऊ मऊ गादी नाही झेपत. तर ते म्हणते आता तुमचं वय झालं आहे, तुम्ही आता खालती नाही झोपायचं, इकडेच झोपायचं. आणि ते म्हणतात ठीक आहे. आणि ते झोपतात आणि सायली त्यांचे पाय दाबत असते.